असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आज शेतीप्रधान देशात, ज्या देशात आज सुद्धा 60% जनता 4% जनता शेतीवर अवलंबून आहे, अशा देशात आज नको त्या पद्धतीनं कायदे बनवून आमची शेती बंद पडायला चाललेली आहे। त्यात प्रमुख म्हणजे वीज आणि पाणी, शेतीचं वीज पाणी खतं हे त्यात महत्त्वाचे आहेत। आणि आज आमचं विजेला कंट्रोल आणलं म्हणजे बंधन आणले त्याने। आणि पाणी आमच्या हक्काचं आहे, निसर्गाने दिलेलं पाणी आहे आणि ते सुद्धा आमच्याकडून लोडवाढून घ्यायला चाललेलं आहे। आज पाणीपट्टी यांनी बसवायचं काही काम नाही, धरणं झाली, त्यांचं काय असते ते खर्च असते तो संपलेला आहे, भागलेला आहे। आणि अशा अवस्थेत सुद्धा पाणीपट्टी आमची जे का वाढवायची आता आहे ती पाणीपट्टी सुद्धा जादा आहे, लोकल फंड जादा आहे आणि पाणीपट्टी तुम्ही धसपटीने वाढवताय, जे पाणीपट्टी सुद्धा आम्ही देऊ शकत नाही अशी अवस्था आमची आणली जाते। आणि हे आम्हाला लोक आहे, आमचं हक्काचं आहे ते आम्हाला मिळू द्या। शासन काय देऊ शकत नाही, कुठल्याही शेतमालाला हमी भाव देऊ शकत नाही, कुठलंही आम्हाला सवलत देऊ शकत नाही। कित्येक देशात शेतीपासून गोडाऊन किंवा मार्केटमध्ये जायला वाहतूक स्वस्त दिलेली आहे किंवा फुकट दिलेली असते शासनानं, पण आमच्या देशात कुठलंही फुकट काही नाही। आमच्या म्हणजे हल्ले चालले म्हणजे हमी भाव नाही आणि आमच्या अडचणी वाढवायला चालले, हे आम्हाला नको आहे आणि हे संपलं पाहिजे। पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, पाणीपट्टी वाढीव पाणीपट्टी किंवा मीटर पद्धतीने पाणीपट्टी आम्हाला नको आहे। त्यासाठी आमचं मोठं आंदोलन होईल आणि त्या आंदोलनात आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही तिथं जागेवर उठत नाही। आणि इतकं मोठं आंदोलन आमचं असेल तिथं। आणि 29 मेला आमची शेतीच मोठीच काढायचं चाललेलं आहे। वीज कंट्रोल आणले आयोग नेमून, आता जल आयोग नेमून पाणीसुद्धा आमचं संपवायचं चाललेलं आहे। त्यासाठी आमचं 29 मेला मोठं आंदोलन कोल्हापूरच्या अलीकडच्या नाक्यावर असेल आणि लाखोच्या संख्येनं आम्ही जमतोय। पाणी ज्याला पाहिजे जमते आणि संबंध शेतकरी बांधवांनी जमावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जनतेला असे आम्हाला वाटतंय। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।